बघा टुडेज मोटिवेशनल कोट, हार्ड वर्क बीट्स टॅलेंट वेन टॅलेंट डझंट वर्क हार्ड. म्हणजे काय? हार्ड वर्क बीट्स टॅलेंट वेन टॅलेंट डझंट वर्क हार्ड. म्हणजे तुमची जी बुद्धिमत्ता आहे, तुमच्या बुद्धिमत्तेनं जर जास्त विचार केला नाही तर तुमचं हार्ड वर्क काही कामाचं नसतं. तुमची म्हणजे काय, आपण हार्ड टॅलेंट म्हणजे काय, स्मार्ट वर्क समजा. त्याला काय समजा? स्मार्ट वर्क. काही वेळेस स्मार्ट वर्कला महत्त्व द्यावं लागतं, हार्ड वर्क कमी करावं लागतं. आपण काय करतो एखाद्या वेळेस, आता समजा एखादा क्वेश्चन आहे मॅथचा, तुमच्यासमोर क्वेश्चन आला, तुम्ही तो क्वेश्चन सॉल्व्ह करत आहे, 4 वेळेस झाला, 5 वेळेस झाला, 6 वेळेस झाला, हे काय करून राहिले तुम्ही? हार्ड वर्क करून राहिले, फक्त लिहून बघून राहिले. ठीक आहे, पण तो क्वेश्चन तुमचा चुकतोय कुठं, तुम्हाला काय आठवत नाही, तीच जर स्टेप तुम्ही रिपीटेडली करत गेले, त्याला म्हणायचं स्मार्ट वर्क. ठीक आहे, लक्षात राहू द्यायचं. हार्ड वर्क नेहमी स्मार्ट वर्कपेक्षा कधी पण तुम्हाला हार्डवर्क अवघडच वाटेल, कारण नावच काय त्याचं, हार्डवर्क. ठीक आहे, आता आपलं सर्कल चॅप्टर आहे. सर्कल चॅप्टरसाठी काही गोष्टी आपल्याला महत्वाच्या आहे. त्याच्यामध्ये आता हे फिगर काढलेली आपण, आता सर्वांना माहिती आहे. ओ म्हणजे काय असतं बघा, ओ म्हणजे सेंटर ऑफ सर्कल, सेंटर ऑफ सर्कल. त्याच्यानंतर ए बी. ए बी बघा, आता ओ म्हणजे काय? सेंटर. सेंटर पासून जी लाईन सर्कलला टच होते तिला काय म्हणायचं? रेडियस. काय म्हणायचं? रेडियस. आता कोणती कोणती लाईन टच होऊन राहिली याच्यामध्ये बघा, ओ झेड, ओ एक्स आणि ओ वाय. म्हणजे ओ एक्स, त्याच्यानंतर ओ वाय आणि ओ झेड, या तिन्ही काय झालं? तुमच्या रेडियस झाल्या. या काय झाल्या? रेडियस. म्हणजे सेंटर पासून जी लाईन टच होते सर्कलच्या सरफेसला त्याला म्हणतो आपण रेडियस. त्याच्यानंतर ज्या दोन पॉइंटला टच होणारी लाईन असते सर्कलच्या, दोन पॉइंटला, कोणत्याही दोन पॉइंटला. ठीक आहे, कोणत्याही दोन पॉइंटला टच होणारी जी लाईन असते, आज आपण जर परत नाव टाकले समजा, बघा आता ए बी, त्याच्यानंतर पी क्यू, त्याच्यानंतर एक्स वाय, त्याच्यानंतर आय जे. म्हणजे सर्कलच्या दोन ठिकाणी, म्हणजे सर्कलला दोन ठिकाणी टच होणाऱ्या लाईनला जी आतून टच होईल त्याला कॉर्ड म्हणायचं. काय म्हणायचं? कॉर्ड. कोणती कोणती लाईन? मग ए बी, त्याच्यानंतर एक्स वाय, दोन पॉइंटला टच होऊन राहिली, त्याच्यानंतर पी क्यू आणि त्याच्यानंतर आय जे. ठीक आहे, ही एक आय जे. ह्या लाईन आहे, ह्या टच होऊन राहिल्या सर्कलला दोन पॉइंटला. ठीक आहे, या दोन पॉइंटला टच होऊन राहिल्या, यांना कंबाईनली आपण काय म्हणणार? कॉर्ड्स. कॉर्ड्स ऑफ द सर्कल, कॉर्ड्स ऑफ द सर्कल. ठीक आहे, बेसिक मधून शिकू आपण हळूहळू हळूहळू. कॉर्ड्स ऑफ द सर्कल. आता जी लॉंगेस्ट कॉर्ड असते ती सेंटर मधून जाते. कुठून जाते? सेंटर मधून. लॉंगेस्ट कॉर्ड कुठून जाणार? सेंटर मधून. एक, याला 2 नंबर देऊ, याला 3 नंबर देऊ. लॉंगेस्ट कॉर्ड लॉंगेस्ट कॉर्ड ऑफ सर्कल कुठून जाणार? ती सेंटर मधून. कुठून जाणार? सेंटर. लॉंगेस्ट कॉर्ड ऑफ सर्कल कुठून जाणार? सेंटर मधून. त्यालाच म्हणतो आपण डायमीटर. काय म्हणायचं? डायमीटर. काय म्हणणार त्याला? डायमीटर. मग इथे डायमीटर कोणता आहे? एक्स वाय. हा काय तुमचा? डायमीटर. डायमीटर झाला तुमचा एक्स वाय. हा जो डायमीटर आहे एक्स वाय, हा डायमीटर मध्ये दोन रेडियस दिसतात तुम्हाला, ओ एक्स आणि ओ वाय. म्हणजे डायमीटर काय असतो? रेडियसच्या हाफ. बरोबर आहे का? दुप्पट. डायमीटर जो आहे तो राहणार 2 इंटू रेडियस. ठीक आहे, म्हणजे डायमीटर हा रेडियसच्या दुप्पट असेल. ही झाल्या आपल्या इम्पॉर्टंट गोष्टी. त्याच्यानंतरच्या काही इम्पॉर्टंट गोष्टी, आता ही लाईन याला टच होऊन राहिली. ठीक आहे, कुठे टच होऊन राहिली? पी पॉइंटला. ही लाईन याला कुठे टच होऊन राहिली? सी पॉइंटला. सर्कलच्या बाहेरून जर लाईन टच होत असेल त्याला काय म्हणतो आपण? टँजेंट. काय म्हणतो? टँजेंट. लाईन एम अँड लाईन एन, ह्या काय तुमच्या टँजेंट्स आहे.
लाईन एम अँड लाईन एन tangents of the circle. Tangents of circle. आणि लास्ट किती पॉईंट झाले 5 6 आणि 7 नंबर. हे इम्पॉर्टंट पॉईंट आहे आपल्या टीचिंगसाठी पुढं. त्याच्यानंतर जी लाईन क्वाड मधून जाऊन एक्सटेंड होते, काय होते एक्सटेंड. आता एक्सटेंड झालेली आहे ई एफ, तिला काय म्हणायचं सिकँड. काय म्हणायचं सिकँड. ई एफ जी आहे तुमची ती आहे सिकँड म्हणजे छेदिका. म्हणजे बघा काय काय, ओ हा सेंटर ऑफ सर्कल, ओ एक्स ओ आय ओ झेड रेडियस, त्याच्यानंतर ए बी एक्स वाय पी क्यू आय जे, सर्कलच्या दोन ठिकाणी टच होणाऱ्या लाईनला आपण म्हणणार कॉर्ड्स ऑफ दी सर्कल. त्याच्यानंतर चौथं आहे लॉंगेस्ट कॉर्ड ऑफ सर्कल. लॉंगेस्ट कॉर्ड जी सर्कलच्या सेंटर मधून जाणार ती लॉंगेस्ट कॉर्ड असणार आणि त्याला म्हणतो आपण डायमीटर. आणि डायमीटर कसा असतो रेडियसच्या दुप्पट. कसा असेल रेडियसच्या दुप्पट. त्याच्यानंतर सर्कलला एका ठिकाणी टच होणाऱ्या लाईनला आपण म्हणणार टँजेंट्स. काय म्हणणार टँजेंट्स. आणि जी लाईन सर्कलच्या बाहेर जाते तिला काय म्हणायचं सिकँड. काय म्हणायचं सिकँड. ठीक आहे घ्या लिहून एवढं. हा बघा झालंय. त्याच्यानंतर बोलू नका, इकडे लक्ष द्या. बघा बघा आता सर्कलमध्ये आपल्याला काय काय मेन आता थोडेफार इंट्रोडक्शन आहे, जास्त काही डीप मध्ये जायची गरज नाही. दोन सर्कल कॉन्ग्रुएंट कधी असतील, कॉन्ग्रुएंट सर्कल जेव्हा त्यांच्या रेडियस काय असतील सारख्या. दोन सर्कलच्या रेडियस जेव्हा सारख्या असतील तेव्हा ते झाले कॉन्ग्रुएंट. कॉन्सेंट्रिक सर्कल, कॉन्सेंट्रिक सर्कल म्हणजे त्याला एकच सेंटर राहील. काय राहील एकच सेंटर. मग आपण किती काढू शकतो, एक काढा, दोन काढा, तीन काढा, हे झालं कॉन्सेंट्रिक. त्याच्यानंतर इंटरसेक्टिंग सर्कल. इंटरसेक्टिंग सर्कल म्हणजे दोन सर्कल एकमेकांना टच होते कुठेतरी, त्याला म्हणायचं इंटरसेक्टिंग. कॉन्ग्रुएंट म्हणजे ज्यांची रेडियस सारखी. कॉन्सेंट्रिक म्हणजे एकच सेंटर. इंटरसेक्टिंग म्हणजे दोन सर्कल कोणत्या तरी पॉईंटला टच होऊन राहिले. ठीक आहे हे 9वी मध्ये झालेले आपलं. सेंटर मधून जर ही जी ही काय डी काय कॉर्ड, दोन पॉईंटला टच होणारी काय असते कॉर्ड. सेंटर मधून जर परपेंडिक्युलर टाकला कॉर्डवर तर ती दोन भागात डिवाइड करते. त्याला किती भागात डिवाइड करते दोन. म्हणजे डी एफ आणि एफ ही काय राहील सारखं राहील. आता तुम्हाला डी दिलेली 16, मग ही किती राहील 8 आणि ही पण किती राहील 8. डायमीटर दिलेला आहे 20, मग रेडियस किती राहील ही 8 आहे ही 8 आहे. ठीक आहे फक्त तेवढा पॉईंट काढतो आपण. हा सी एफ डी आणि ई. ठीक आहे कळालं. आता ही 8 आहे ही 8 आहे, हे काय आहे परपेंडिक्युलर. डी 16 होती, ही परपेंडिक्युलर टाकल्यामुळे दोन भाग झाले. डायमीटर ऑफ सर्कल 20, किती आहे 20. डायमीटर रेडियसचा कसा असतो दुप्पट. रेडियस किती मग 10, ही पण 10 आणि ही पण 10. आता हा झाला पायथागोरस थेरम. काय होईल पायथागोरस थेरम, सी डी स्क्वेअर इज इक्वल टू डी एफ स्क्वेअर प्लस सी एफ स्क्वेअर. सी डी किती आहे 10, 10चा स्क्वेअर प्लस डी एफ किती आहे 8, 8चा स्क्वेअर. सी एफ किती आहे माहित नाही आपल्याला. 10चा स्क्वेअर 100, 8चा स्क्वेअर 64 प्लस सी एफ स्क्वेअर. मग सी एफ स्क्वेअर बरोबर किती येईल 100 वजा 64. सी एफ स्क्वेअर बरोबर आला तुमचा 36 आणि सी एफची व्हॅल्यू आली 6. हे परपेंडिक्युलर डिस्टन्स. कोणतं डिस्टन्स आहे परपेंडिक्युलर डिस्टन्स सी एफ. सेम क्वेश्चन आहे पुढं. हा आता याच्यात क्यू आर दिलेली 24, किती दिलेली आहे 24. मग क्यू पी आणि पी आर किती होतील 12 आणि 12. पी इज द मिड पॉइंट ऑफ द क्यू आर. फाइंड द रेडियस ऑफ द सर्कल. ओपी दिलेली आहे तुम्हाला 10. आता हे न देता बघा ही झाली 12 आणि ही दिलेली आहे तुम्हाला 10. ठीक आहे ही 12 ही 12 आणि ओपी दिलेली आहे 10. तुम्हाला विचारलं रेडियस. मग आता ही 10, 10चा स्क्वेअर बघा
याला राहू देऊ असंच आपण. ओपी बघा, ओ त्याच्यानंतर हा पी, क्यू आणि आर. ठीक आहे. आता आपल्याला दिलेले क्यू आर 24 दिलेली आहे, मग हे किती होईल 12 आणि हे पण किती होईल 12. ओपी दिलेले 10. हा झाला तुमचा मग पायथागोरस थेरम. कोणता एक घ्या. मग काय होईल 10चा स्क्वेअर प्लस 12चा स्क्वेअर इज इक्वल टू रेडियस कोणती त्याच्यामध्ये ओक्यू. म्हणजे आपल्याला ओक्यूचा स्क्वेअर मिळून जाईल. ओक्यूचा स्क्वेअर 10चा स्क्वेअर 12चा इज इक्वल टू ओक्यू स्क्वेअर. 100 आणि 144 किती होतील 244 ओक्यू स्क्वेअर. आणि याच्यामध्ये स्क्वेअर लपलेला आहे का बघा एखादा. याला जर 2 भाग दिला तर किती जाईल 2 जर भाग दिला तर 122 चा जाईल. त्याला अजून 2 दिला तर म्हणजे 4 जर भाग दिलेला आपण तर 61. ठीक आहे. म्हणजे हेच राहील याचा आन्सर. फायनल आन्सर काय राहील 4 × 61. काय राहील आन्सर 4 × 61. आता 4 × 61 4चं स्क्वेअर रूट काय येईल 2. हे येईल तुमचं 61. हे झालं तुमचं ओ क्यू. कळालं. याचं तुम्हाला फाइंड करावं लागेल. आहे आपल्याला ते क्वेश्चन. त्याच्यानंतर आता सर्कल पासिंग थ्रू वन. बघा आता हे सगळे इथं सांगतो तुम्हाला. इनफायनाइट सर्कल पासेस थ्रू वन पॉईंट. एक पॉईंट आहे. किती पॉईंट आहे एक. एका पॉईंट मधून किती सर्कल काढू शकतो आपण काढू शकतो ना. ठीक आहे. 1 पॉईंट मधून इनफायनाइट सर्कल. तसेच 2 पॉईंट मधून मग किती काढू शकतो 2 पॉईंट मधून पण इनफायनाइट काढू शकतो ना. ठीक आहे. म्हणजे 1 पॉईंट मधून इनफायनाइट 2 पॉईंट मधून पण इनफायनाइट सर्कल काढू शकतो. पण 3 जर पॉईंट असले 3 नॉन कोलिनियर पॉईंट 3 नॉन कोलिनियर पॉईंट याच्यामधून एकच सर्कल जाईल. काय जाईल एकच सर्कल जाईल. एवढं लक्षात ठेवायचं फक्त. 3 नॉन कोलिनियर पॉईंट मधून एकच सर्कल जाईल. 1 आणि 2 मधून इनफायनाइट नंबर काढू शकतो आपण. नो सर्कल कॅन पास थ्रू 3 कोलिनियर पॉईंट. आता 3 कोलिनियर पॉईंट आहे 1 2 3. 3 कोलिनियर पॉईंट आहे. याच्यामधून एकही सर्कल जाणार नाही. म्हणजे काय काय बघितलं. एका पॉईंट मधून इनफायनाइट सर्कल किती काढू शकतो. 2 पॉईंट मधून इनफायनाइट सर्कल कितीही काढू शकतो. 3 पॉईंट मधून एकच सर्कल जाईल. पण कोणते नॉन कोलिनियर. नॉन कोलिनियर म्हणजे एका रेषेत नसलेले. आणि चौथा पॉईंट नो सर्कल कॅन पास थ्रू 3 कोलिनियर पॉईंट. म्हणजे 3 जर एका रेषेत असतील पॉईंट तर त्याच्यामधून कोणतंच सर्कल जाणार नाही. ठीक आहे. समजले इथपर्यंत. त्याच्यानंतर सिकॅन्ट आणि टँजंट. सिकॅन्ट आणि टँजंट सांगितलं मी तुम्हाला. जी लाईन सर्कलला टच होईल त्याला काय म्हणायचं टँजंट. आणि जी लाईन सर्कलच्या आतून बाहेर जाईल त्याला काय म्हणायचं सिकॅन्ट. ठीक आहे. आता इथे एक थिअरम आहे आपल्याला. हा इथून मेन आहे तुमचा पहिला पॉईंट शिकण्यासाठी 10वी साठी. अ टँजंट ॲट एनी पॉईंट ऑन द सर्कल इज परपेंडिक्युलर टू द रेडियस ॲट द पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट. म्हणजे आता एक सर्कल काढलं समजा आपण असं. एक सर्कल काढलं. ठीक आहे. आणि एक टँजंट काढली. काय काढली टँजंट. अशी एक टँजंट काढली. ही एक टँजंट काढली आपण सर्कलला. ठीक आहे. ती कुठे टच झाली सर्कलला क्यू पॉईंटला. समजा कोणत्या पॉईंटला क्यू. अ टँजंट ॲट एनी पॉईंट ऑफ अ सर्कल इज परपेंडिक्युलर टू द रेडियस. आता समजा हे सेंटर आहे. काय आहे सेंटर. याला पी म्हणू आपण. काय म्हणू पी. इथून जर ही लाईन जोडली आपण हा पॉईंट जिथं टच झालेला आहे तर ते कसं राहील परपेंडिक्युलर. काय राहील परपेंडिक्युलर. हा झाला तुमचा पहिला थेरम. फर्स्ट इम्पॉर्टंट थेरम. ठीक आहे. कोणता थेरम. अ टँजंट ॲट एनी पॉईंट ऑफ अ सर्कल इज परपेंडिक्युलर टू द रेडियस ॲट द पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट. जिथं त्या टँजंटचा कॉन्टॅक्ट झालेला आहे तिथून जर रेडियस काढली आपण तर ती रेडियस कशी राहील परपेंडिक्युलर. आता परपेंडिक्युलर म्हटल्यानंतर परत कोणता थेरम येईल पायथागोरस थेरम. परपेंडिक्युलर राहील बरं. 2 भाग करेल असं म्हटलं का नाही. इथं 2 भाग होईल. सर्कलच्या आत असले तर काय होईल सर्कलच्या आत असले तर काय होईल 2 भाग होतील समान. पण टँजंट इथं 2 भाग होतील का नाही. 2 भाग होणार नाही.
आता याचा कॉन्व्हर्स हा झाला सरळ थेरम. कॉन्व्हर्स म्हणजे याचा उलटा. उलटा काय आहे? अ लाईन परपेंडिक्युलर टू द रेडियस ॲट इट्स पॉइंट ऑन द सर्कल इज टँजंट टू द सर्कल. म्हणजे काय? जर रेडियस एखाद्या लाईनला परपेंडिक्युलर असेल तर ती काय आहे? टँजंट. उलट आपण काय म्हणतो, जर टँजंटला आपण रेडियस सोबत जोडलं तर ती काय बनते? परपेंडिक्युलर. याच्या उलट काय? जर रेडियस एखाद्या लाईनला परपेंडिक्युलर आहे, टचिंग लाईनला परपेंडिक्युलर आहे, तर ती लाईन काय राहणार तुमची? टँजंट. ठीक आहे. आणि हा एक लास्ट वाला थेरम 3.1 साठी. टँजंट सेगमेंट ड्रॉन फ्रॉम एक्सटर्नल पॉइंट टू अ सर्कल आर कॉन्ग्रुएंट. बघा आता एक सर्कल ड्रॉ करू आपण. ठीक आहे. आता समजा बाहेर पॉइंट घेतला आपण, हा एक सिंपल पॉइंट घेऊ, तिथून दोन टँजंट काढू आपण. ही एक. आता ह्या ज्या दोन टँजंट काढल्या आपण, एक्सटर्नल पॉइंट मधून काढल्या. कुठून काढल्या? एक्सटर्नल पॉइंट मधून. एक टँजंट केली का? अशा दोन टँजंट काढल्या आपण. ठीक आहे. आता ही जिथे टच झालेली आहे, याला नाव देऊ पी, याला नाव देऊ क्यू, याला नाव देऊ ए. आता ह्या ज्या दोन टँजंट काढतो आपण, त्या काय असतात? टँजंट सेगमेंट ड्रॉन फ्रॉम एक्सटर्नल पॉइंट टू सर्कल आर कॉन्ग्रुएंट. म्हणजे यांची लांबी सारखी राहील. कोणाकोणाची? एपी इज इक्वल टू ए क्यू. यांची लांबी काय राहील? सारखी. हे थेरम झाले. म्हणजे पहिला थेरम काय आपला? हा फर्स्ट थेरम. हा सेकंड थेरम इम्पॉर्टंट या चॅप्टर मध्ये. कोणता? पहिला थेरम काय? काय पहिला थेरम? बघा ना, अ टँजंट ॲट एनी पॉइंट ऑन द सर्कल इज परपेंडिक्युलर टू द रेडियस. पहिला थेरम. टँजंट ॲट एनी पॉइंट ऑन द सर्कल ऑफ द सर्कल इज परपेंडिक्युलर टू द रेडियस ऑफ द सर्कल ॲट दॅट पॉइंट. कॉन्व्हर्स एवढं काही महत्वाचा नसतो याच्यामध्ये, बरं. काही काही ठिकाणी आहे महत्वाचा. टँजंट सेगमेंट ड्रॉन फ्रॉम एक्सटर्नल पॉइंट टू अ सर्कल आर कॉन्ग्रुएंट. एखाद्या एक्सटर्नल पॉइंट मधून जर दोन टँजंट काढल्या तर त्या टँजंट कशा असतील? इक्वल असतील. ठीक आहे. आता तुम्ही काय करा, हे स्टेटमेंट टाका पहिलं, आणि पहिली डायग्राम काढा. हे दुसरं स्टेटमेंट टाका आणि दुसरी डायग्राम काढा. ठीक आहे. लिहा.